नमस्कार मित्रांनो, दुपारी साधारण 1:15 वाजलेला आहे आणि मी आता इथे सोसायटीमध्येच फिरतोय. कुठे फिरण्याचा म्हणजे आणि मला कंटेंट चांगला मिळावा ह्याचा मी सारखा प्रयत्न करत असतो. आता कंटेंट काय अशी गोष्ट नाही आहे की जेणेकरून तिथे कुठेतरी आहे आणि तो उचलून घ्यायचा आणि यायचं. तर जस्ट असा व्हिडिओ बनवतोय मी. असा व्हिडिओ बनवत असताना तुम्हाला हे आजूबाजूचं सुद्धा दिसेल असं माझं म्हणणं आहे. आणि मी कोणाकडे तसं मार्क करणार नाही आहे. व्हिडिओ आपला कॅमेरा नेणार नाही आहे. ते फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली जर व्हिडिओमध्ये कॅप्चर झालं तर गोष्ट वेगळी आहे. पण मी पर्पजली असं कुठे शूट करणार नाही आहे. आणि आत्ता किती वर्दळ आहे ना, ती मी कंटिन्यू व्हिडिओ बनवत जाणार आहे. जितके काय गाड्या दिसतील ना तेवढ्याच फक्त, बाकी ॲज इट इज असेल सर्व. अर्थात जसं मी म्हटलं तुम्हाला, आत्ता दुपारी 13:17 झालेत आणि हे जे आत्ता आपण सर्व जे पाहू ते दुपारचं आहे. मे बी माझा मूड असेल तर मी आणखी व्हिडिओ होल्ड पण करेल किंवा कंटिन्यूसुद्धा चालवत राहील. पाहूयात काय होतं ते. पहा, आता मी तुम्हाला जसं म्हटलं की कंटेंटची इथं मारामार नाही आहे. हा एक चांगला कंटेंट मिळाला मला. पहा, हे मला वेगळा व्हिडिओ करण्याची गरज नाही आहे. समोरनं जी एक गाडी दिसत असेल ना, ती अमेरिकेतल्या पोस्टन डिपार्टमेंटची गाडी आहे. आणि आपल्याकडे जसं पोस्टमन एकटा फिरत असतो तसं हे गाडीवर म्हणजे पोस्टल सर्व्हिस आहे ही. जवळ आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेली. आणि हे जे बॉक्सेस ठेवलेत त्याच्या मेल बॉक्स लिहिलेलं आहे त्याच्यावर. तर त्याच्या प्रत्येक ज्यांचा मेल असेल, काय डाक असेल, पोस्ट असेल, पार्सल असेल छोटं, तर ते बॉक्समध्ये टाकणार. आणि मोठं असेल तर घरामध्ये टाकून देणार. असं मागून आलेलो आहे, पूर्ण आले. पहा, आता मोस्टली प्रत्येक बॉक्समध्ये असतंच प्रत्येकाचं पार्सल. ती लेडी गाडीतनं न उतरता त्या बॉक्समध्ये जे काय डाक असेल, कुरिअर असेल ते टाकणार आणि जाणार. ह्या बॉक्समध्ये ते टाकत असतात. I will not taking you. If you ही दुसरी गाडी गेली. पहा, मी त्यांना डिस्टर्ब न करता कसं पोस्ट चालतं काम ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. पोस्टाची गाडी गेली. पहा, ती अशी सर्व ह्याला नेबरहूड म्हणतात. ह्या नेबरहूडमध्ये फिरणार. 10-20 मिनटामध्ये मोस्टली आपलं तासात त्यांचं काम संपतं. आणि हा दररोजचा उपक्रम आहे. हे झालं पोस्टाचं झालं. आणि कचऱ्याचा जो मी स्पेशल व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ तर दर सोमवारी सारखं काय तुम्हाला दाखवायचं म्हणून मी काल ते व्हिडिओ केला नाही. पण दर सोमवारी म्हणजे सोमवारी कचऱ्याची गाडी येते या रस्त्यांवरून. आणि जे बॉक्सेस दाखवले असतील मी तुम्हाला हिरवे आणि पिवळे, ते इथं ठेवलेले असतात. तर कालचं दृश्य वेगळं होतं. मी काय ते शूट केलेलं नाही आहे. आता हे जर मला शूट करायचं असेल तर पुढच्या सोमवारी मला कचऱ्याच्या गाडीच्या व्हिडिओसाठी थांबावं लागेल. साधारण 10-12 मिनटानंतर मी व्हिडिओ सुरू केल्यानंतर ही गाडी आली असेल, जी पास झाली असेल ती. समोर जी व्यक्ती गार्डनिंग करते ते आपलं आपण करतात. ज्यांच्याकडे खूप पैसे असतात त्यांनी कॉन्टॅक्ट दिलेलं असतं. ते काय असेल त्यांचं 15 दिवस, महिनाभर, त्याप्रमाणे ज्या टर्म्स कंडिशन असतील त्याप्रमाणे ते करत असतात. आणि बाकी इतर मग आपलं गार्डनिंग करायचं म्हणून प्रत्येकजण करत असतं. पहा, आपण जो गार्डनिंगचा एक व्हिडिओ दाखवला होता ते कॉन्टॅक्ट दिलेलं होतं.
आणि हे जे हिरवं हिरवं वगैरे दिसतं ना, तर त्याच्यासाठी 8-10 दिवसानंतर हे लगेच वाढतं खरं तर. आणि 8-10 दिवसात ते परत कट सारखं करावंच लागतं. आता मी येऊन मला 8-10 दिवस झाले. मी तेव्हा दरम्यान 2 वेळेला मी स्वतः कटिंग केलेलं आहे. कटिंग करायचं म्हणजे काय, ते एक मशीन असतं, त्या मशीनवर फिरवायचं, पण त्यालाही ताकद बऱ्यापैकी लागते, म्हणजे दमल्यासारखं होतं. अगदी मशीन आहे म्हणून बटन दाबल्यासारखं नाही आहे, थोडंसं कष्ट असतं त्याच्यामध्ये. खरं तर लांबपर्यंत चालत चाललो आहे आणि तुम्हाला ऊन जाणवत असेल, पण ऊन जाणवताना वारंसुद्धा तितकंच मस्त पडलेलं आहे. खूप कमी दिसले असतील पहा मोटरसायकल. असे इक्का दुक्का गाड्या जशा इक्का दुक्का येतात, तसे लोकंसुद्धा इक्का दुक्का असे दुपारी फिरत असतात पहा. आता समोरून फार दुरून एक पेर येत आहे. हे असं खूपच रेअरली दिसतं आणि मीच वेडा असेल फक्त इथं आल्यापासनं सारखं फिरत असतो. ते पाहिलेले आहे. अशा खूप कमी गाड्या येतात. माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर खरं जे कोणी तुम्हाला विचारत असतील ना, किंवा जे काय सारखे सांगत असतील की अमेरिकेत माणसं कमी असतात, तर माझ्या व्हिडिओवरनं प्रत्यक्ष पुरावा दिसू शकेल. व्हिडिओ पाहत जावा. मी वेगवेगळे कंटेंट गोळा करत असतो आणि राहणार आहे, त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ येतील. इनफॅक्ट मी अजूनही खरं तर डाऊनटाऊनला गेलेलो नाही आहे, कारण डाऊनटाऊनला जायचं तर सिम कार्ड माझं थोडं लेट झालं आहे आणि त्यामुळे मी डाऊनटाऊनला अजून तरी गेलेलो नाही आहे. मी गेल्या 8-10 दिवसापासून ह्या प्लेनफील्डमध्येच, पण प्लेनफील्डमध्ये सुद्धा मित्रांनो मी खरं लांबचे शॉर्ट तुम्हाला पायी 8-10 किलोमीटर पायी जाऊन तुमच्यासाठी 8-10 किलोमीटर पायी जाऊन व्हिडिओ केलेले आहेत. त्या अशा कॉन्टॅक्टच्या गाड्या असतात, ज्यांच्याकडे खूप पैसे असतात ते असं कॉन्टॅक्ट देतात आणि ज्यांना कन्वर्टीला पैसे बांधायचे आहेत ते आपले स्वतःहून करतात. साहजिकच आहे. इतर काय पॅरेंट्स आले तर ते बोर होत असतील म्हणून तुम्ही बराच वेळा ऐकलं असेल आणि ते सत्य असेल. पण माझ्या बाबतीत कसं झालेलं आहे, मी हे छंद म्हणून यूट्यूबचे व्हिडिओ बनवतो. तर ते व्हिडिओ बनवले की त्याचं डाउनलोडिंग करणं, अपलोडिंग करणं आणि त्याची वाट बघत बसणं, याच्यामध्ये माझा दिवस जातो बरापैकी. आणि मला तो छंद आहे खरं तर. आपण जो एक व्हिडिओ काढलेला असेल ना घराचा, तो ह्या घराचा, अशा रेअरली गाड्या येतात बघा. मी पर्पजली दाखवत नाही, तुम्हाला ज्या चुकून माकून येत आहेत त्यात फक्त दिसतील. आत्ता एक गेली, ती दुसरी आली, पण खूप वेळानंतर लागोपाठ आल्यात, किंवा तशी पलीकडनं एक चालली आहे. आणि ह्यात काय म्हणजे एडिटिंग वगैरे काही नाही आहे. जे ॲक्च्युअल जे आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे. आपल्या तोंडात भार भरला की आपलं चालायला जरा एनर्जी पण येते आणि मस्त वाटतं. शेवटी काय हो गाड्यांनो, मी इंडियातल्या घरात जे 2-3 महिने बसून खायचं, ते 3 महिने इकडे तेच US मध्ये येऊन खायचं, असं माझं टायमिंग आहे बघा. अमेरिकेमध्ये तुम्ही जर ऐकलं असेल ना, पाण्या भरपूर, तर रिअली खूप पाणी इकडे. कारण इकडे नद्यांचं जर पाणी असतं, त्याच्याशिवाय ना बर्फाचं पाणी साठवण्याच्या अशा बरीचशा अशी जागोजागी आहेत, असे खूप आहेत. म्हणजे मी तर असं म्हणेल की 10 मध्ये 7 लेक असतील असे.
आला असेल बऱ्याच वेळा, कारण शेवटी किती दूरवर गेलो तर तेच ते येणं शक्य आहे. घरापासून तसं दूरच जात असतो. आता थोड्या वेळाने जेवायची वेळ होईल, तर जेवणापूर्वी एक राऊंड मारून यावा म्हणून मी दूरवर आलेलो आहे. आपण त्या मेन रोडला जाऊयात, कारण व्हिडिओ जरा वाढतच चालला आहे. तसा 10 मिनटाचा व्हिडिओ होत चालला आहे. 12-13 मिनटाचा व्हिडिओ करणार आहे आणि मग हा व्हिडिओ संपवणार आहे. तर तुम्ही चॅनल, मला तर व्ह्यूज काय सबस्क्रायबर पण काय वाढेना गाड्यांनो, त्यानंतर व्ह्यूज पण काही विशेष येत नाहीत. मी परत सांगतो तुम्हाला, आपले चॅनल हे ॲटोमॅटिक दिसणार नाहीत. तुम्हाला ते शोधून सारखं शोधून काढावं लागतील तरच ते दिसतील. आपला चॅनल, माझा चॅनल, आपला म्हणूया किंवा माझा म्हणतो आहे, हा चॅनल काय मोठा नाही आहे. मला फुल एक्सपिरियन्ससुद्धा नाही आहे. एक एन्जॉय घ्यायचा, मी सुद्धा घेतो आहे, तुम्हीसुद्धा घ्या, ह्या हेतूने आपण व्हिडिओ काढतो आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केले तर इतरांना कळेल, आणि फक्त तुम्ही पाहिले तर मग कळणार नाही. त्यामुळे सबस्क्राईब केले तर इतर जण पण बघतील आणि माझे व्ह्यूजसुद्धा वाढतील. मी व्ह्यूजचं खरं सांगायचं तर भुकेला आहे. आणि कॉमेंट करा राहू. आपण ह्या चौकात व्हिडिओ जाऊयात आता. त्याला रेड लाईट आहे म्हणून तो थांबला आहे. तसं पाहायला गेलं तर कोणी नाही आहे, रस्त्यावर वाहतूकसुद्धा नाही आहे, तरी ते थांबणार, पण सिग्नलशिवाय जाणार नाही. इवन हे पांढऱ्या पट्ट्याच्या पुढे का गेले माहिती आहे का, की त्यांना लेफ्टकडे वळायचं होतं, तर त्यांना अलाउड आहे. तर इथे थोडीफार ट्रॅफिक दिसते बघा. असे भले मोठे ट्रक, झेड मायलिंग. व्हिडिओ बंद करावा लागेल मला आता. 12:38 झालेला आहे. चॅनल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.